हो नाही म्हणता म्हणता एकदाची मी निघालेच गावाला. तसं तर यावर्षी मी हेल्थ इश्यूमुळे गावाला जायचं टाळणारच होते. पण गौरी गणपती हे उत्सव मला इतके आवडतात की मला इथे पुण्यामध्ये करमलंच नसते. त्यामुळे मी ठरवलं आता जायचंच. आता ही बॅग जी आहे ती राघवसाठी आणि माझ्यासाठी पॅक होणार होती. मिस्टर जे आहेत ते येऊन जाऊन करणार होते, त्यामुळे त्यांची बॅग मला पॅक करायची नव्हती. माझं लग्न झालं त्यावेळेस मला गावाला जाण्यासाठी 2 दिवस अगोदर बॅग पॅक करायला लागायची. पण मला आता त्याची इतकी सवय झालेली आहे, जर का तुम्ही मला 2 तास अगोदर सांगितलं बॅग पॅक कर, तर मी व्यवस्थित बॅग पॅक करू शकते. इथं मी पिलवंडांसाठी एक ड्रेस आणला होता, तो मला कधी त्या पिलवंडाला घालेल असं झालं होतं. त्यानंतरनं मी गोळ्या औषधं घेतली, आपले क्लचर, क्लिप वगैरे हे सगळं सामान घेतलं. आपलं जे सनस्क्रीन आहे, मॉइश्चरायझर आहे, ते सगळं मी बॅगमध्ये टाकून घेतलं. आणि मला सवय आहे बघा, ती सवय माझ्या आईकडूनच मला आलेली आहे. बॅग पॅक करताना ना कुठल्याही गोष्टीला तुम्ही असं गुंडाळून रोल करून जर का तुम्ही बॅग पॅक केली ना, तर तुम्हाला स्पेसचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. बरंचसं सामान तसं बसतं बघा. त्यानंतरनं मला काही वह्या पुस्तकं लागणार होती, कारण मला गावाला जाऊन क्वेश्चन पेपर काढायचे होते क्लासच्या मुलांसाठी, त्यामुळं मी ते घेणार होते. त्यानंतर मी इकडं झिप्टोवरनं मला कॅशबॅक मिळाली होती 100ची, त्यामुळं मी झिप्टोवरनं खाऊचं सामान घेतलं होतं. त्यानंतरनं काजू कतली, आपली चितळ्यांची बाकरवडी, या सगळ्या गोष्टी मी बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून घेतल्या होत्या. मी जाणार होते AC बसमध्ये, मळमळ होऊ नये याच्यासाठी मी लिंबूसुद्धा घेतला होता. त्यानंतर राघवचं जे नाचणी सत्व आहे, प्रोटीन पावडर आहे, या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. एक वेळ आपलं सामान जर का कमी घेतलं तरी चालेल, पण लहान मुलांचं जे सामान आहे, औषधं आहे, ती खूप लक्ष करून आपल्याला घ्यावी लागतात. आता इथं मी नाचणी सत्वाचे जे बॉक्स आहेत ते काढून घेतले होते आणि फक्त आतमधलं पॅकेटच घेतलं होतं, जेणेकरून मग त्या बॅगला जड होणार नाही आणि बॅगमध्ये व्यवस्थित बसेल. माझ्यासारखे बॅग पॅक कोण करतं मला कमेंट करून नक्की सांगा. दिवसभर उपवास केल्याकारणानं माझा अवतार हा असा झाला होता. खूप भूक लागली होती, पण उपवास होता हरितालिकेचा, काय करणार. गावाला जाण्याअगोदर माझ्याकडचे जे इंडोर प्लांट आहे त्यातलं पाणी चेंज करावं म्हणलं. आता मला ह्या बांबू प्लांटची इतकी हौस आहे, पण यातले 3 स्टीम्स जे आहेत ते खराब झाले. माहीत नाही का खराब झाले. तर मी या पानालाच काय केलं, पाण्यामध्ये ठेवलं होतं, तर त्याला अशा मुळा फुटल्या होत्या. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.